अठरापगड जातीतील सामान्य माणसातील असामान्य गुण ठेवून हिंदवी स्वराज्याचं निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले हा संदेश देणारे आणि शिक्षणामुळे होणारं नुकसान, शिक्षण नसल्यामुळे होणाऱ्या नुकसानाची जाणीव सर्वप्रथम बहुजन समाजाला करून देणारा फुले दाम्पत्य आणि या भारत देशाला हा विविधतेने नटलेला देश, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अनेक अभिन्न असं वातावरण असणाऱ्या देशाला एक संघ बांधणार भारतीय संविधान ज्यांनी निर्माण केलं ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मानवजातीच्या कल्याणासाठी ज्या ज्या महामानवांनी आपल्या जीवनाचं सर्वस्व वाहिलं अशा सर्व महामानवांना माझं विनम्र अभिवादन. मानव विकास कार्यक्रम व विदर्भ विकास मंडळ अंतर्गत जिल्हा परिषद नागपूर द्वारा संचालित जिल्हा परिषद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र काटोल या माध्यमातून आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले काटोल पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी माननीय भोयर साहेब, या केंद्राचे केंद्र समन्वयक माननीय खजुरिया सर, माननीय टेकाडे सर आणि भविष्याचे उज्ज्वल स्वप्न पाहणारे आपण सर्व विद्यार्थी मित्रांनो, काल भारतीय संविधान दिन हा साजरा झालेला आहे आणि 26 नोव्हेंबर 1949ला तो आपण स्वीकारलेला आहे आणि त्याची प्रत्यक्ष सुरुवात 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाली. पण आता जर आपण एकंदर वातावरण पाहिलं किंवा आपली जी परिस्थिती पाहिली तर मला सांगा, तुम्ही 3री, 4थी, 5वी, 6वी जेव्हा असाल तर भारतीय संविधान शब्द ऐकलेला होता का? खरं सांगा, कारण मी सांगतो आहे की आम्ही वयाच्या 35व्या 40व्या वर्षापर्यंत भारतीय संविधान म्हणजे काय आम्हाला काहीच माहिती नव्हतं. इव्हन आम्ही नोकरीमध्ये लागल्यावर सुद्धा म्हणजे आम्हाला भारतीय संविधान म्हणजे काय, एखादा प्रश्न असेल तेवढ्या पुरता, पण खऱ्या अर्थानं तो आमच्या जगण्याचा मार्ग आहे आम्हाला कधी कळलंच नाही, किंवा कळू दिलं नाही असंही म्हणता येईल. आणि साधारण याची चळवळ जी 1905 पासून इथे इजेड खोब्रागडे साहेब जेव्हा जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते तेव्हापासून ते थोडंफार सुरुवात झाली की शाळांमध्ये तुम्ही त्यावेळेस 1905 मध्ये शालेय जीवनातच असाल, हे नक्कीच 2005 मध्ये शालेय जीवनातच असाल आणि त्यामुळे तुम्हाला तिथून ती सुरुवात झाली होती. म्हणजे तुम्ही पहिलीत असाल, कोणी दुसरीत असाल, कोणी तिसरीत असाल, तर की शाळांमध्ये ते आम्ही भारताचे लोक की आम्ही प्रास्ताविका म्हणायला लागलो होतो आणि तिथून ती ओळख झाली. पण ते तितक्यापर्यंतच थांबलेलं होतं. त्याच्यानंतर आपण कधी त्याचा असा इतका खोलात जाऊन विचार केला नाही की ते खरंच आमच्यासाठी एक मानव म्हणून जगण्यासाठी आमच्यासाठी कितपत उपयुक्त आहे आणि आम्हाला त्याच्यात काय काय अधिकार आहे आणि आमचे काय काय कर्तव्य आहे हे मला त्या दृष्टीने कधी जाणीवच करून दिली नाही, कधी सांगितले नाही. तसा भारतीय संविधान, राज्यघटना, वृक्ष विषय त्यामध्ये त्या कलमाची इतकी आहेत की ते आम्हालाही माहीत नाही आणि आम्हाला ते शिकवण्याची गरज पडली, कारण मी 1 ते 4ला शिकवणारा शिक्षक, त्यामुळे ते तर काही जवळी त्याचा संबंध नव्हता. पण निवड प्रास्ताविकाच्या माध्यमातून तो सुरू झालेला उपक्रम होता आणि आम्ही तितकंच ते काम करत गेलेलो होतो. पण जेव्हा आम्ही या सर्व गोष्टींकडे आणि 26 जानेवारी 1950ला आपण त्या भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार आम्ही आमच्या ग्रामपंचायतीपासून तर देशाच्या संसदेपर्यंतचा कारभार आम्ही चालवतो आहे. मग जर आमच्या ग्रामपंचायतीपासून जर देशाच्या संसदेपर्यंतचा कारभार चालतो आहे तर एक नागरिक म्हणून, एक सुधार नागरिक म्हणून आम्हाला ते संविधान माहीतच पाहिजे. आणि मग 2008 मध्ये मला असं वाटलं की चला किमान आपल्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आपण काहीतरी देऊया या अनुषंगाने. आणि मग आमची जी सुरुवात झालेली होती आणि जे भारतीय संविधानाचे जे आपल्या प्रास्ताविकाची उद्देशिका आपण आता म्हटलेली आहे याच्यावर आम्ही 15 प्रश्न तयार केलेले होते. याची सुरुवातीची गोष्ट सांगतात तुम्हाला या निवड प्रास्ताविका आणि ते 2री, 3री आणि 4थीसाठीच तो प्रयत्न होता आणि तेथून सुरू झाला. मग ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच होते त्याचे. तुम्ही ज्या पद्धतीने आता ते कॉम्पिटेटिव्ह पॅटर्नमध्ये तुमच्या जे उत्तरपत्रिका सोडवतात त्याच पद्धतीनं आणि ती 15 प्रश्नांपासून सुरू झालेली आणि काल मग ते तुम्ही आम्ही ती प्रश्नपत्रिका पाठवली. सरांचा फोन आला की आपल्याला काही करता येईल. आम्ही सांगितलं एक प्रश्नपत्रिका आहे ती तुम्ही पहा आणि ती मग 50 प्रश्नांपर्यंत ती आमची गेली होती. पण स्तर हा ती प्राथमिक स्तर होता आणि 3री, 4थीच्या तर म्हणजे पात्रतेचा तर तो विषयच नव्हता आणि ती परीक्षा आम्ही तिथे मग साधारण 2012 पासून वगैरे त्या पाचवीच्या शाळेमध्ये घेतली आणि तुम्हाला सांगतो की तिथे 3री, 4थीची मुलं त्यावेळेस 2 ते 3 विद्यार्थी आउट ऑफ मार्क येणारे होते, 100 पैकी 100. म्हणजे तेथून ते सुरू झाले. काल पेपर तो तुम्ही सोडवलेला आहे, त्याच्यामध्ये ते 5-6 प्रश्नांचा काहीतरी बदल केला सरांनी आणि बाकी प्रश्न तेच ठेवलेले आहे.
म्हणजे तिसरी चौथीला ज्यावेळेस आम्ही तिथे घेतलेली होती ना, ती तुम्ही काल सोडवलेली आहे. म्हणजे तुम्हाला ते म्हणजे आता तुम्ही लक्षात आलं असेल किंवा तुम्ही या स्पर्धा परीक्षेच्या निमित्तानं तयारी करत आहात, तर तुम्ही भारतीय राज्यघटना वाचली आहे, तुम्हाला ती कमीत कमी जाणीव तरी होती. आणि त्या माध्यमातून तुमच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने ते हे आलेले आहे. आपण आता थोड्याशा वेगळ्या अनुषंगाने यामध्ये बोलणार आहोत की आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी एक तलवार दिलेली होती. ती तलवार कशाची होती? ती तलवार आमचं सत्व आणि स्वत्व जागवण्याची होती, अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची होती आणि गुलामगिरीतून मुक्त होण्याची पहिला मार्ग छत्रपतींनी दाखवला होता. छत्रपतींनी तलवार दिली, महात्मा फुल्यांनी आणि सावित्रीबाईंनी आम्हाला लेखणी दिली. का तोपर्यंतचा काळ तुम्हा आज या ज्या मुली इथं बसलेल्या आहेत, 1948 पूर्वीचा काळ आठवा होती का ही संधी? नव्हती. आणि सावित्रीबाईंना किती त्रास झाला आहे तुम्ही आम्ही सर्वांनी वाचलेला आहे, अभ्यासलेला आहे, पिक्चरमधून पाहिलेलं सुद्धा आहे. आणि प्रत्यक्ष तुम्ही आता वाचन संस्कृती जपणारे विद्यार्थी असल्यामुळे तुम्हाला ते माहीतच आहे. आणि लेखणी आम्हाला महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी दिली. पण ही लेखणी वापरायची कशी, त्याचा तो अधिकार आम्हाला त्या भारतीय संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी दिलेला आहे. छत्रपतींनी आम्हाला लेखणी दिली, फुले दाम्पत्यांनी आम्हाला तलवार दिली, छत्रपतींनी फुले दाम्पत्यांनी आम्हाला लेखणी दिली आणि संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी आम्हाला ती वापरायचा अधिकार दिलेला आहे. हे आम्ही ते लक्षात घेतलं पाहिजे. पण सोबत अधिकार दिला म्हणजे सर्व संपलं का? अधिकार दिला तर त्यासोबत आपला विवेक पाहिजे की ती लेखणी आम्ही वापरायची कशी. नाहीतर आज आपण पाहतो की आमची लेखणी आणि आमचं डोकं आम्ही कोणाला तरी घाण ठेवून देतो आहे. मग ते एखाद्या पक्षाच्या संबंधात असेल, एखाद्या व्यक्तीच्या संबंधात असेल किंवा एखाद्या विचारधारेच्या संबंधात असेल. पण हा विवेक मात्र आपल्याला स्वतः जागृत करायचा आहे की माझी लेखणी मी कशासाठी वापरणार, माझी वाणी मी कशासाठी वापरणार, समाज जोडण्यासाठी वापरणार की समाज तोडण्यासाठी वापरणार. कारण एक लेखणीतून निर्माण झालेला शब्द समाज जोडतो आहे, समाज तोडतोय आहे. वाणीतून निघालेला एक शब्द माणसांना जोडतो आहे आणि माणसाला माणसापासून दूरही करतो आहे. आणि म्हणून हा विवेक आपल्याला जागृत करता आला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी 25 नोव्हेंबर 1949ला संविधान सभेमध्ये जे भाषण केलं होतं, त्यावेळेस अनेकांनी बाबासाहेबांना याबद्दल त्यांचं कौतुक केलं होतं की इतकी मोठी घटना आपण लिहिलेली आहे. पण बाबासाहेबांनी त्यावेळेस म्हटलेलं होतं की संविधान कितीही चांगलं असेल पण राबवणारे माणसं जर चांगले नसतील तर ते संविधान वाईट ठरते. आणि संविधान कितीही वाईट असेल पण राबवणारी माणसं जर चांगली असतील तर ते संविधान निसंशय चांगलं ठरते आहे. आणि म्हणून या पत्रकामध्ये आम्ही पहिल्या इथेच ते हे वाक्य बाबासाहेबांचं इथे लिहिलेलं आहे. एका पद्धतीने एक वेळेस तुम्हाला त्या संविधानातल्या घटना माहीत नाही, आपल्या कलम माहीत नसले तरी चालतील, पण बाबासाहेबांचा हा विचार तुम्हाला लक्षात ठेवावा लागणार आहे. तो यासाठी की हा विचार हा तुमच्यामध्ये विवेक निर्माण करणारा असेल. आणि तुम्ही या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणेमध्ये जा, कोणी अधिकारी बनला, कोणी खालचे जे क्लर्क वगैरे आहे किंवा या म्हणजे ती प्रशासकीय यंत्रणा आहे. मग तो अधिकारीच पाहिजे असा नाही. प्रशासकीय यंत्रणेमधला एक युओ एक काम तेच करणार आहे, एक शिक्षकही काम तोच करणार आहे. आणि म्हणून हा विवेक जागृत होणार आहे की आपण आपल्याला जे काही अधिकार आहे ते आपण अधिकार कसे वापरायचे आहेत, एक माणूस म्हणून कसं जगायचं आहे. आता एखाद्या वेळेस आपण कदाचित या शासकीय यंत्रणेमध्ये जाऊ शकणार नाही, ती पण आपली येऊ शकेल ना, पण एक माणूस म्हणून तर आपण जगणार आहोत, एक भारतीय नागरिक म्हणून तर आपण जगणार आहोत. मग एक भारतीय नागरिक म्हणून जगताना ह्या विवेकाचा विचार बाबासाहेबांनी ते दिलेला आहे, तो तुम्हा सर्वांना लक्षात ठेवायचा आहे, स्वतःच्या कृतीमधून तो अंमलात आणायचा आहे. कारण तो आणि हा जो विचार सांगितला इथे कशावर भर दिलेला आहे याच्यामध्ये, आम्ही जेव्हा या उद्देशिका आहे, या उद्देशिकाला या भारतीय संविधानाचा आत्मा समजला जाते, आत्मा मानला जातो. इथे सर्वांना एक व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून जगण्याचे सर्व अधिकार दिलेले आहे. आणि बाबासाहेबांनी हा जो विचार दिला, विवेकाचा विचार दिलेला आहे, कारण हाच विचार आम्हाला आमच्या देशाला, आमच्या समाजाला समृद्ध करणार आहे. आमच्या साधू संतांनी काय सांगितलेलं आहे तेच सांगितलं आहे ना, माणूस द्या मध माणूस द्या, हे राष्ट्रसंतांनी म्हटलेलं आहे. आमच्या सर्व जे काही धर्मांची निर्मिती सुद्धा जी झालेली आहे ना, ती माणसाला माणूस म्हणूनच जगण्यासाठी झालेली आहे. पण त्या धर्मामध्ये ते अधर्माचे काही वारे शिकलेले आहेत आणि त्याच्यामुळे मग आम्हाला धर्मामध्ये आपल्याला तफावत दिसते आहे. कोणत्याही धर्माची जी निर्मिती झालेली आहे माणसाच्या उत्थानासाठीच झालेली आहे. धर्म कशासाठी निर्माण झालेला आहे? माणसाच्या प्रगतीसाठीच झालेला आहे. पण आम्ही मात्र धर्माने माणसाला मानून जोडायला पाहिजे.
पण दुर्दैवानं असं होत नाही. या जे काही धर्माच्या निर्मितीच्या माध्यमातून जे काही उद्देश होता तो उद्देश बाजूला पडलेला आहे आणि मग त्यामध्ये असे समाजामध्ये तेढ निर्माण करणारे, माणसामध्ये भेद करणारे आपल्याला काही प्रकार दिसते. हे आपल्याला इथे सर्व आवर्जून लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून या उद्देशिकामध्ये मध्ये काय म्हटलेलं आहे, मी जे बोलणार की मानवी मूल्यांचा जाहीरनामा म्हणजे भारतीय संविधान, ही मी या संबंधानं थोडंफार तुमच्याशी चर्चा करणार आहोत. मी चर्चाच करणार आहोत. मी काही खूप मोठासा वक्ता नाही आणि खूप मोठ्या पदावरही नाही, एक साधा 1 ते 4 वर्गाला शिकवणारा एक शिक्षक आहे. पण मला असं वाटलं की या संविधानाच्या बाबतीत काहीतरी होणं गरजेचं आहे. कारण संविधानाच्या बाबतीत बघण्याची दृष्टी आमची काय झालेली आहे की आम्ही आमच्या महापुरुषांना जाती, धर्म, पंथ, पक्षात वाटून टाकलेला आहे. मग शिवाजी महाराजांची जयंती कोणी साजरी करावी तर मराठ्यांनी करावी, फुल्यांची जयंती पुण्यतिथी कोणी साजरी करावी तर माळी समाजातल्या लोकांनी करावी, बाबासाहेबांची जयंती पुण्यतिथी कोणी साजरी करावी तर बौद्ध धर्मातल्या लोकांनी साजरी करावी, अण्णाभाऊंची जयंती पुण्यतिथी कोणी साजरी करावी तर पाटण समाजातल्या लोकांनी. मग बाकीच्यांना काही घेणं देणं नाही. पण या महामानवांनी जे कार्य केलेलं आहे हे काय जातीसाठी केलं आहे का, धर्मासाठी केलं आहे का? मग ते तर आमच्या सर्वांसाठी आहे. मग आम्ही त्या सर्वांना आपले राष्ट्रपुरुष मानले पाहिजे, आमचे स्वतःचे मानव पुरुष मानलेले पाहिजे. पण तसं होत नाही. आम्ही यांना जाती, धर्म, पंथ, पक्ष, आता तर पक्षांनी सुद्धा वाटून टाकलेले आहे. मग हा आमचाच नेता, हे आमचेच महापुरुष. मग तुमच्या महापुरुषांनी काही केलेलंच नाही या देशासाठी, असाही एक विचार होते. आणि हीच बाब या संविधानाच्या बाबतीत होते. कारण याचं एक उदाहरण असं सांगतो आहे की नागपूरला एक संविधान दिनाच्या निमित्ताने एक रॅली निघाली होती. मग त्या रॅलीमध्ये जे झेंडे लागायला पाहिजे होते ते कोणता झेंडा लागायला पाहिजे होता? तिरंगा लागायला पाहिजे होता ना. माझा मुलगा तुमच्याच वयातला आहे, तर त्यांनी ते पाहिलं आणि तो म्हणाला की बाबा या भारतीय संविधानामध्ये तुम्ही इतक्या भारतीय संविधानाबद्दल काम करताय, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की जर भारतीय संविधान जर राष्ट्रीय प्रतीक आपण याला मानतोय तर त्यामध्ये झेंडे कोणते असायला पाहिजे? म्हटलं तिरंगा. तो म्हणाला की मला तिथे एका धर्माचे झेंडे दिसले. आणि मला असं वाटलं त्यावेळेस की नाही, कुठेतरी गल्लत होती आहे. म्हणून तुम्ही आधी पहा, भारतीय संविधानाच्या बद्दल बहुजन समाजामध्ये अजूनही तितकी जाणीव जागृती झालेली नाही. हे दुर्दैवानं आम्हाला मान्य करावं लागेल. आणि मग होते काय की भारतीय संविधान म्हणजे बाबासाहेबांनी लिहिलं आहे ना, मग ते त्यांचं हे आम्ही स्वीकारलं पाहिजे. मग भारतीय संविधान सर्वांसाठी आहे, आम्ही सर्वांनी तो त्या पद्धतीनं साजरा केला पाहिजे, त्या पद्धतीनं मानलं पाहिजे. हा मानवी मूल्यांचा जाहीरनामा. आणि म्हणून त्याच्यातून मला ती कल्पना सुचली की भारतीय संविधानाबद्दल अशा प्रकारचा जर विचार समाजामध्ये जात असेल, एक प्रकारचा पुरुषांच्या बाबतीत, महापुरुषांच्या बाबतीत गेला तर काही आपण तर समजू शकतो. पण या संविधानाच्या बाबतीतला जर असा विचार या पिढीमध्ये जात असेल, या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मग समाजामध्ये जाईल, तर त्यावेळेस फार घातक असेल. आणि संविधानाच्या माध्यमातून आपला ग्रामपंचायतीपासून तर देशाच्या संसदेपर्यंतचा सर्व कारभार त्याच्यातूनच चालतं. आणि म्हणून मला असं वाटलं होतं त्यावेळेस की हे भारतीय संविधानाच्या बद्दलची जाणीव जागृती अगदी शालेय विद्यार्थ्यांपासून व्हावं. निवड या संविधानाच्या उद्देशिकाच्या वाचनापूर्वेपर्यंत असून आहे, त्याच्यामध्ये आणखी व्यापक स्वरूप कसं येईल. आणि म्हणून 2016 या वर्षामध्ये मी पाचवीच्या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये लोकसहभागातून भारतीय संविधान स्तंभ, जो देशातील पहिला भारतीय संविधान स्तंभ आहे, 2016 मध्ये मी तिथे पाचवीच्या शाळेमध्ये तयार केला. उद्देश तोच होता की येणारे जाणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या नजरेसमोर भारतीय संविधानाचे ते लोकशाहीचं प्रतीक आहे ना. भारतीय संविधान म्हणजे जसं आपण विविध धर्मांचे आपले प्रार्थनास्थळ आहे, प्रत्येक धर्माचं कोणतं नाही कोणतं प्रार्थनास्थळ आहे, त्यासाठी आपण शासन काही निधी देत नाही, तरी आपण प्रत्येक गावामध्ये एक मंदिर असलं तर दुसरं मंदिर दिसते, एक विहार असलं तर दुसरी विहार बांधतातच, एक चर्च असली तर दुसरी चर्च तयार करतातच. पण ज्या लोकशाहीचं कुठं प्रतीक दिसते, लोकशाहीचं प्रार्थनास्थळ कुठेच नाही. आणि म्हणून मी लोकशाहीचं प्रार्थनास्थळ म्हणून भारतीय संविधान स्तंभ निर्माण केला. देशातला पहिला शाळा स्तरावर असणार. आता नंतर मग त्या माध्यमातून आता बऱ्याच ठिकाणी ते झालेले आहे. या संविधान चौक आपण ज्याला म्हणतोय, त्या संविधान चौकामध्ये साधी उद्देशिका सुद्धा लागलेली नव्हती, ती आता लागलेली आहे. तर विचार हाच होता की या विद्यार्थ्यांपर्यंत हे जावं. आणि मग आमच्या त्या शालेय विद्यार्थ्यांपासून अगदी प्राथमिकच्या विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या हा जागर संविधानाचा उपक्रम हा अगदी सिनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यां, म्हणजे तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांपर्यंत पाचवी तालुक्यामध्ये आम्ही तो पोहोचवलेला आहे. आणि दरवर्षी या राज्यघटनेवर आधारितच विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांसाठी सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यामागे हाच उद्देश होता की संविधानाचे मूल्य, संविधानाचा विचार त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा.
इथे तुम्हाला एक संविधानाचे घोषवाक्य दिले आहे. इथे तुम्हाला संविधानाचं सर्व महत्त्व सांगणारं दिसेल की तुम्ही धर्म, आपल्याला या संविधानानं धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे, पण ते फक्त तुमच्या घरात होतं. आणि म्हणून इथे आपण काही घोषवाक्य केले की घरात कोणते धर्माचे असा, पण समाजात लागलेली संविधानातच असले पाहिजे. आणि हा विचार घेऊन आम्ही या जागर संविधानाचा उपक्रम सातत्याने चालवत आहोत. आज या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा योग आलेला आहे. अर्थात यांचं श्रेय खजुरिया सर आणि टेकाळे सरांना जाते आहे. मला एक इच्छा होती की तुमचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र मी पाहावं आणि तुम्ही जे विद्यार्थी उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहत आहात आणि त्यासाठी जे अहोरात्र कष्ट करत आहात ते एकदा मला माझ्या डोळ्याकडून पाहायचं होतं की खरोखर कष्टाशिवाय काही मिळत नाही. आणि एखादं ध्येय जर घेतलं, स्वामी विवेकानंद एक फार सुंदर विचार आहे, टेक अप वन आयडिया, मेक दॅट आयडिया युअर लाईफ, थिंक ऑफ इट, ड्रीम ऑफ इट, लिव्ह इन इट, लिव्ह ऑल अदर थिंग, दिस इज द वे टू सक्सीड युअर लाईफ. जर तुम्ही एखादं कल्पना, एखादी आयडिया, जर तुम्ही ते आपल्या जीवनाचं एखादं ध्येय ठरवलं तर त्या ध्येयासाठी तुम्हाला सर्व वागून घ्यावं लागेल आणि तेव्हाच तुम्हाला यश मिळेल. काही यश इतकं सहजासहजी कधीच मिळत नाही. आनंदाची गोष्ट म्हणजे एक विद्यार्थिनी तुमची आता एका स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झाली आणि ती आपल्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये गेलेली आहे. तुम्हीही तसंच जावं यासाठी मी भरपूर शुभेच्छा देतो आहे. मित्रांनो, आपल्या भारतीय उद्देशिकेमध्ये ते काय म्हटलं की आम्ही भारताची लोक, सुरुवातच इथून केलेली आहे. आम्ही कोण? आम्ही भारताचे लोक. हा, बाबासाहेबांनी उद्देशिका मांडताना किती म्हणजे मूलगामी विचार इथे ठेवलेला आहे की आम्ही भारताचे लोक आणि भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा. आम्हाला जी लोकशाही गणराज्य जे घडवायचं आहे ते कसं आहे? सार्वभौम समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष पाहिजे. हे धर्मनिरपेक्ष हा नंतर शब्द 1972ची जी घटना दुरुस्ती झाली होती त्यामध्ये आलेला आहे, पण त्याच्या आधी हे शब्द होते. म्हणजे सार्वभौम म्हणजे काय? तर आम्हाला आमच्यावर कोणाची अंकुश नसावा. निरंकुश म्हणजे मग व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे मला जसं वाटेल तसं मी वागणार, तसं बोलणार, तसं नाही. ते सार्वभौम, या देशावर इतरांचा अंकुश नाही, ते सार्वभौम असेल अशा प्रकारचं गणराज्य घडवायचं आहे. आणि एक माणूस म्हणून जगताना काय पाहिजे माणसाला? की आपल्या भारतीयांचे जर आपण विचार केला तर आधी आपण एका वर्णव्यवस्थेच्या नावाखाली आपली गुलामगिरी होती, नंतर मोगलांची गुलामगिरी केली, नंतर इंग्रजांची केली. एक माणूस म्हणून जगण्याला काय पाहिजे की त्याला सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय या जर गोष्टी माणसाला असेल तर तो एक माणूस स्वयंपूर्ण असेल ना. आणि हीच या घटनेमध्ये, या उद्देशिकेमध्ये, या सरनाम्यामध्ये अंतर्भूत बाब म्हणून समाविष्ट केलेली आहे की आम्हाला जे न्याय पाहिजे ते सामाजिक न्याय पाहिजे. म्हणजे समाजामध्ये जगताना ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या गोष्टी आम्हाला इथे मिळायला पाहिजे. कारण आपल्या या स्वातंत्र्याच्या आधी त्या नव्हत्या ना. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकारच नव्हता. समाजातल्या जे शूद्र, अतिशूद्र म्हणतो यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. तो सामाजिक न्याय होता का? समाजामध्ये विषमताच होती ना, म्हणून सामाजिक न्याय होता तो. सामाजिक न्याय नसल्यामुळे आर्थिक न्याय नव्हता. आर्थिक परिस्थितीवर भेदाभेद होते, कारण तुम्हाला जे खालचे जे वर्ण होता त्याला धनसंचय करण्याचा अधिकारच नव्हता. आणि म्हणून महात्मा फुलेंनी जे म्हटलेलं होतं, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, तिथूनच तुमचं माणसाच्या अधोगतीचं कारण तेच होतं की विद्या नसल्यामुळे. आणि शिक्षणाचा अधिकारच नव्हता, आणि शिक्षणाचा अधिकार नसल्यामुळे सर्वच गेलं, गती, नीती, वित्त सर्वच गेलेलं होतं. आणि म्हणून या संविधानानं आम्हाला काय दिलं? आर्थिक न्याय दिला आणि सोबतच राजनैतिक न्याय दिला. कारण आम्ही आता लोकशाही स्वीकारलेली होती. या 26 जानेवारी 1950 पासून आम्ही हे स्वीकारल्यामुळे, अंमलात आणल्यामुळं आमच्या देशामध्ये लोकशाही आहे. लोकशाही आली म्हणजे पक्षीय पद्धत आली, म्हणजे राजकारण, राजनीती आलेली त्याच्यामध्ये. मग हे राजनैतिक न्याय म्हणजे तळागाळातला माणूस असून त्यालाही पंतप्रधान बनण्याचा अधिकार होता, त्यालाही राष्ट्रपती बनण्याचा अधिकार होता, त्यालाही ग्रामपंचायतचा सरपंच बनण्याचा अधिकार होता. आणि हे सर्व आम्हाला या न्याय या अंतर्गत सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय या माध्यमातून आम्हाला मिळाले. स्वातंत्र्य आम्हाला कशाचं होतं? एक व्यक्ती म्हणून जगताना आम्हाला विचार करण्याचं स्वातंत्र्य पाहिजे होतं. ते आम्हाला याच्या आधी नव्हतं. शिक्षणाच्या माध्यमातून ते हळूहळू मिळायला गेलं, पण त्याच्यानंतर जर या संविधानाच्या माध्यमातून जर मिळालं नसतं तर आम्हाला कुठेतरी आणखी त्यावर निर्बंध आलेले असते. अभिव्यक्ती, मला जे वाटते ते मी व्यक्त व्हायला पाहिजे ना. विचार करण्याची अभिव्यक्ती, बोलण्याची अभिव्यक्ती, या सर्व गोष्टी एक व्यक्ती म्हणून मला अधिकार पाहिजे होते. ते अधिकार आम्हाला या संविधानाने दिले. विश्वास, श्रद्धा आणि उपासना या बाबी तर धार्मिक याच्यावर आहे. माझी श्रद्धा कोणावर असावी तो माझा प्रश्न आहे. मी कोणाची उपासना करायची हा माझा प्रश्न आहे. त्याचं सुद्धा आम्हाला स्वातंत्र्य या संविधानानं दिलेलं आहे. म्हणजे पहा किती बारकाईने विचार केलेला आहे की एक माणूस म्हणून
जगताना माणसाला काय काय गोष्टी पाहिजे. त्याला सामाजिक न्याय पाहिजे, त्याला आर्थिक न्याय पाहिजे, त्याला राजनैतिक न्याय पाहिजे. त्या गोष्टी या संविधानाने दिलेल्या आहेत. स्वातंत्र्य कशाचं पाहिजे, तर विचार करण्याचं स्वातंत्र्य, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, विश्वासाचं स्वातंत्र्य, श्रद्धेचं स्वातंत्र्य आणि उपासनेचं सुद्धा स्वातंत्र्य. पण हे सर्व करताना जरी आम्हाला मग स्वातंत्र्य मिळावं, जसं साने गुरुजी म्हणतात स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, तर मग आम्हाला स्वातंत्र्य मिळालं म्हणून आम्ही कसंही वागायचं का. नाहीतर आज आपण पाहतो ना की स्वातंत्र्य मिळालेलं आहे, मला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, विचाराचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे, तुम्ही कशाही प्रकारे व्यक्त होत आहे. आणि त्या विचाराचं आपण समर्थन करणारे बरेच लोक असतात. आत्ताची एक ती कोणती अभिनेत्री आहे, तिने ते म्हटलं की 1947ला मिळालेलं स्वातंत्र्य हे भिकेमध्ये मिळालेलं स्वातंत्र्य आहे. आणि त्याचं समर्थन करण्यासाठी काही लोक आलेले होते समोर. केवढी मोठी दुर्दैवाची गोष्ट. जर आम्हाला 1947ला स्वातंत्र्य मिळालं नाही आणि ते जर 2014ला मिळालं असेल, मग या 1947 पासून जे काही पंतप्रधान झाले असतील, मग कोणत्याही पक्षाचे असो, मग ते कोणत्या देशाचे पंतप्रधान होते, त्यांना ते भीक कोणी दिली होती पंतप्रधान पदाची, याचा सुद्धा विचार करायचा. तुम्हाला तिच्या म्हणजे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य मिळलं याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही बोलणार, अभिव्यक्तीचं नाव तुम्ही काही खपवून घेणार का. मग ज्या एका पिक्चरमध्ये त्याच अभिनेत्रीने कोणाचा तरी आपल्या झाशी राणीचा काहीतरी रोल केलेला होता, मग ती कशासाठी लढली होती झाशी राणी, ती स्वातंत्र्यासाठी लढली होती ना. मग याचा सुद्धा विचार करायचा आहे ना. म्हणून बाबासाहेबांचा हा विचार जास्त महत्वाचा आहे की तुम्ही जे व्यक्त होणार, तुम्ही जे विचार करणार, ते विचार कशा पद्धतीचे. प्रसिद्धीसाठी तर तुम्ही काही करा, तुमचा TRP वाढवण्यासाठी तुम्ही मीडियाचे TRP वाढवा, स्वतःचे TRP वाढवा, तुम्हाला एखादा पद्मश्री मिळून जाईल, एखादा भारतरत्न मिळून जाईल, पण विचाराचं का, विचाराचं का, हा महत्वाचा मुद्दा आहे की नाही. तुमची TRP वाढेल, तुम्हाला आणखी 2-4 पिक्चर मिळून जाईल, आणखी एखादा पुरस्कार मिळून जाईल, पण या मुलांमध्ये जो चुकीचा संदेश तुम्ही देत आहात. 2014ला लढाई झाली, म्हणजे 1947ला लढाई झालेली नाही, ती 1857ला झालेली होती. मग 2014ला कोणती लढाई झाली होती याचा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. मग 2014ला जी लढाई झाली ती सुद्धा याच माध्यमातून झाली होती, संविधानाच्या माध्यमातून. त्यासाठी शस्त्र नव्हतं वापरले, हे एक बोट तर वापरलं होतं ना, पण शाई लावलेला तो मतदानाचा अधिकार तो तर याच संविधानाला दिलेला होता. मग ही लढाईच होती ना, ही विचारांची लढाई होती, तुमच्या अभिव्यक्तीची लढाई होती. त्याच माध्यमातून तुम्ही सत्तेवर बसणार ना. म्हणजे विचार करताना या गोष्टीचा सारा व्हायला पाहिजे. आणि चुकीचा संदेश जाणार आहे, एक लक्षात घ्यायचं. या सर्व गोष्टीच्या माध्यमातून काय जाणार, हे तुमच्या व्हॉट्सअपवर वगैरे जे आजकाल बरेच लोक आपण सर्व व्हॉट्सअपवरच पाहतो. आमचं एक शिक्षण वेदी आपलं एक प्रशिक्षण झालं होतं सर, तुम्हाला माहिती असेल तर त्यावेळेस ते सर म्हणाले होते की समजा एखाद्याचा आपण चरित्राचा खूप अभ्यास केला शालेय जीवनामध्ये आणि त्याचा काही फारसा उपयोग होणार नाही समोर, कारण या सर्व गोष्टी तुम्हाला अगदी तुम्ही एका क्लिकवर गेले की तुम्हाला ती सर्व माहिती येईल. पण ही माहिती संशोधनातून आलेली असेल का. मग समजा भारताला स्वातंत्र्य केव्हा मिळालं, 10-15 वर्षांना जर असा प्रश्न आला आणि त्याच्यामध्ये हाही एक प्रश्न राहील ना, म्हणजे कोणाची तरी माहिती असेल व्हॉट्सअपवर टाकलेली भारताला स्वातंत्र्य, मग हाही एक मुद्दा नाही येऊ शकेल का की 2014ला भारताला खरं स्वातंत्र्य मिळालं. मग त्या विद्यार्थ्यांना त्या आधारावर त्या प्रश्नाचं उत्तर 2014ला जर लिहिलं तर काय चूक देणार की बरोबर देणार त्याला. म्हणून इतिहास वाचणं, समजणं आणि तो व्यक्त करणं की त्याचे दुष्परिणाम काय राहू शकेल याचाही विचार आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून हा बाबासाहेबांचा विवेकाचा विचार हा आपल्याला सर्व नेहमी लक्षात ठेवायचा. आणि या आम्हाला काय दिल्या, समानता दिलेली आहे. पण कशाची समानता आहे, ती दर्जाची आणि संधीची. दर्जा म्हणजे व्यक्तीचा दर्जा, म्हणजे इथे कोणीही मोठा नाही, मग तो जन्माने मोठा नाही. नाहीतर आमच्या इथे जन्मानुसारच आमचा दर्जा ठरत आलेला होता, तो इथे सर्व मिटवलेला. इथे प्रत्येक व्यक्तीला एक समान दर्जा दिलेला आहे. म्हणून शेतामध्ये मजूर करणारा मजुराला मतदानाचा त्याच्या मताची किंमत जेवढी आहे तेवढीच अंबानीच्या मताची किंमत तेवढीच आहे आणि राष्ट्रपतीच्या मताची किंमत तेवढीच आहे. ही आम्हाला समानता आहे त्याच्यात व्यक्तीच्या दर्जाची. आणि संधी पण प्रत्येकाला संधी आहे, प्रत्येकाला ती संधी आहे. मलाही राष्ट्रपती बनण्याची संधी आहे, तुम्हालाही ती राष्ट्रपती बनण्याची संधी आहे, तुम्हालाही कुठेही जाण्याची म्हणजे तुम्हाला जे काही प्राप्त करायचे आहे ती संधी आम्हाला या
दर्जाची व संधीची समानता या माध्यमातून मिळालेली आहे. आणि सर्व निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा हा शब्द सर्वात जास्त महत्वाचा. व्यक्तीची प्रतिष्ठा पहा, इतक्या मोठ्या या संविधानामध्ये बाबासाहेबांनी किती मोठा मूलभूत विचार इथे केलेला आहे की या माध्यमातून आम्हाला व्यक्तीची प्रतिष्ठा सुद्धा जोपासायची आहे आणि त्या व्यक्तीला प्रतिष्ठा मिळवून द्यायची आहे. हे सर्वात जास्त महत्वाचं आहे, व्यक्तीची प्रतिष्ठा. आणि त्याच्यासोबत राष्ट्राची एकता आणि एकात्मता. आता एकता आणि एकात्मता हे दोन्ही शब्द जरी सारख्या अर्थाचे जरी वाटत असेल तरी हे एकता आणि एकात्मता तुमच्या भौगोलिकदृष्ट्या ते एकता एकात्मता साधायची आहे, पण त्याचप्रमाणे वैचारिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या हाही शब्द जास्त महत्वाचा आहे. जी आम्हाला एकता आणि एकात्मता हा भावनिक संबंधाला जास्त असतो, ती सुद्धा आम्हाला इथे राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता पाहिजे. या भारतीय स्वातंत्र्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हे जे शाश्वत मानवी मूल्य आहे, लक्षात घ्यायचं इथं ही स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय. मग बंधुता कशी आहे तर व्यक्तीच्या प्रतिष्ठा जोपासणारी आहे आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता आहे. आणि ही बंधुता आम्हाला निर्माण करायची आहे. कारण आमच्या इतक्या वर्षाच्या इतिहासामध्ये 26 जानेवारी 1950च्या आधीपर्यंतचा जर आम्ही काळ लक्षात घेतला तर ही सर्व आपल्या देशामध्ये तफावत आपल्याला दिसत होती. पण ही तफावत या माध्यमातून, या संविधानाच्या माध्यमातून दूर करणार आणि मानवतेचा सुद्धा विकास करणार आहोत. पण हे सर्व करताना एक गोष्ट आपल्याला नेहमी लक्षात ठेवायची आहे, जे बाबासाहेबांनी 25 नोव्हेंबर 1949ला संविधान सभेमध्ये जे भाषण केलेलं होतं आणि त्या भाषणामध्ये हा जो विचार दिलेला होता, हा विचार वाचायचा नाही तर तो जगायचा आहे. आणि हा विचार जर आपण जगलो, प्रशासकीय यंत्रणेमध्ये गेला तर त्याचा विचार आपण सदोदित आपल्या मनामध्ये ठेवला तर तुमच्यापाशी येणारे जे सामान्य जनता असेल त्या सामान्य जनतेला तुम्ही ते अधिकार मिळवून द्यायला पाहिजे, ते तुमचं कर्तव्य असेल. आणि एक नागरिक म्हणून जगताना माझं काय कर्तव्य असेल, माझे काय अधिकार असेल, हे अधिकार आणि कर्तव्य या शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना अवगत व्हावे. आणि म्हणून हा मानवी मूल्यांचा शाश्वत जाहीरनामा म्हणजे भारतीय संविधान आहे. म्हणून भारतीय संविधान तुम्ही परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासाल, पण सोबतच हा सुद्धा एक विचार तुम्ही लक्षात असू द्या आणि त्या माध्यमातून एक सुजलाम सुफलाम राष्ट्राची निर्मिती आपण या भारतीय संविधानाच्या माध्यमातून करूया. खऱ्या अर्थाने हा भारतीय संविधान दिन हा तेव्हा खरा साजरा होईल, एक उत्सव म्हणून आपल्याला साजरा करायचा नाही आहे. कारण आपण जसे भारतीय नागरिक उत्सवप्रिय आहोत. एखादा जशी आपली राष्ट्रभक्ती ते वंदे मातरम आहे आपली, आपण वंदे मातरम म्हणतो काय, वंदे मातरम. अगदी पहाटेपासून आपले ते अंगामध्ये संचरते 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला, आणि 12च्या नंतर जसजसा सूर्य खाली येतो तसतशी आपली ती देशभक्ती ओसरत जाते आणि सायंकाळी 5 वाजता मग आपला तो तिरंगा कुठे जातो, काय जातो काही माहीत नाही राहत. दिवसभर आपण खूप देशभक्तीच्याने भारावलेले असतो आणि आपली ती क्षमता संपत चाललेली असते आणि दुसऱ्या दिवसापासून पुन्हा आपण ये रे माझ्या मागे. म्हणून उत्सवाचा हा दिवस ठरू नये, हा सातत्याने मानवाच्या विकासाचा दिवस ठरावा. त्या दृष्टीने आपण सर्वजण विचार करूया. मी पुन्हा एकदा तुम्हाला या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आहे. आणि या स्पर्धा परीक्षेत काल जो पेपर घेतला सरांनी तुमचा, यामध्ये काहींना गुण मिळाले असतील नसतील तरी काय पहिली पाहिजे आहे ना, काही अंतिम थोडी आहे. आणखी खूप मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे, ती सुरुवात आहे. एक APJ अब्दुल कलामचा खूप छानसा सुविचार आहे, डोंट टेक रिस्क आफ्टर युअर फर्स्ट विक्ट्री बिकॉज इफ यू फेल इन सेकंड मोर लिप्स आर वेटिंग टू से दॅट युअर फर्स्ट विक्ट्री वॉज जस्ट लक. म्हणजे एखाद्या याच्यात तुम्हाला यश मिळालं असेल तर तुम्ही त्यात विश्रांती घेऊ नका किंवा हुरळून जाऊ नका. कारण दुसऱ्या याच्यात जर तुम्ही अपयशी ठरला तर बरेचसे लोक वाट पाहत असतील की तुम्हाला असं म्हणण्याचे की पहिल्यांदा यश मिळालं ते दिवस तुमचं फक्त नशिबानं मिळालेलं होतं. म्हणजे नशिबानं यश कधीच मिळत नसते, प्रयत्नानेच यश मिळत असते. आणि हे प्रयत्न सदोदित तुम्ही करत राहावे आणि तुमच्या जे काही तुम्ही उद्देश ध्येय ठरवलं असेल ते ध्येय तुम्ही जीवनाचं गाठावं आणि आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हावं आणि सोबतच आपल्या समाजाला आणि राष्ट्राला प्रगतीच्या वाटेवर न्यावं. या लाख लाख शुभेच्छासह मला इथे बोलावलं आणि तुमच्यासमोर बोलण्याची एक संधी उपलब्ध करून दिली, याबद्दल माननीय खजुरिया सर आणि माननीय टिकाळे सर यांचा धन्यवाद देतो आहे. आणि पुनश्च एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन मी इथे थांबतो आहे.
जय जगन्नाथ.